नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला घेऊन 2 अपडेट आले आहे आणि दोन्ही अपडेटला एक-एक करून कव्हर करूया. तर मित्रांनो, रेल्वे सेक्टरची कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड सेक्युर्ड ₹531.9 करोड EPC कॉन्ट्रॅक्ट फॉर रोड कन्स्ट्रक्शन इन मणिपूर. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये 531.9 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि या जॉईंट व्हेंचरमध्ये इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची हिस्सेदारी आहे 26% आणि उरलेली हिस्सेदारी आहे AMRILची 74% आणि हा कॉन्ट्रॅक्ट या जॉईंट व्हेंचरला 36 मंथ म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला 194.46 कोटी रुपयांचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे 665 कवच टावर्स इन्स्टॉलेशनसाठी. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 7 फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथ ईस्टर्न रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 210 कोटी रुपये. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड Q3 रिझल्ट. नेट प्रॉफिट टँक्स 44% टू ₹74 करोड. रेव्हेन्यू डिप्स 2%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 43.8%ने डिक्रीज होऊन 75.5 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, मागल्या वर्षी Q3मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट होता 134.4 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1.9%ने डिक्रीज होऊन 1315.6 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये याचा रेव्हेन्यू होता 1340.7 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड Q3 रिझल्ट. नेट प्रॉफिट डाऊन ओव्हर 47% टू ₹330 करोड. बोर्ड अप्रूव्ज इंट्रीम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 47.03%ने डिक्रीज होऊन 330.13 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये NHPC लिमिटेडचा नेट प्रॉफिट किती होता, इथे तुम्ही बघू शकता 623.28 कोटी रुपये. आणि मित्रांनो, NHPC लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10.38%ने इन्क्रीज होऊन 2286.76 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 2055 कोटी रुपये. आणि मित्रांनो, त्याचसोबत NHPC लिमिटेडने 1.40 रुपीजचा इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 13 फेब्रुवारी 2025. चला आता बोलूया L&T फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेड वेंचर्स इंटू गोल्ड लोन बिझनेस विथ ₹537 करोड एक्विजिशन ऑफ पॉल मर्चंट्स फायनान्स.
तर मित्रांनो L&T फायनान्स लिमिटेडने पॉल मर्चंट्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचा गोल्ड लोन बिझनेस 537 कोटी रुपयांमध्ये विकत घेतला आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे L&T फायनान्स लिमिटेडने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेड बॅक्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹1089 करोड फ्रॉम वेदांता फॉर लॉजिस्टिक्स सर्व्हिसेस. तर मित्रांनो वेस्टर्न कॅरियर्स इंडिया लिमिटेडला लॉजिस्टिक्स सर्व्हिसेससाठी वेदांता लिमिटेडकडून 1089 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर मित्रांनो भेल बॅक्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹8,000 करोड फ्रॉम महाजेनको फॉर कोरडी थर्मल पॉवर स्टेशन प्रोजेक्ट. तर मित्रांनो भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला 8,000 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कशासाठी? कोरडी थर्मल पॉवर स्टेशन प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे भेलला महाजेनकोकडून म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडकडून. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 962 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे इंडियन नेव्हीकडून. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.